नमस्कार प्रिय गुंतवणूकदार आणि व्यापारी, तुमच्या माहिती आणि विश्लेषणात्मक सेवेसह सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया. आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता. तुम्ही संस्थेच्या सर्व पॅरामीटर्सचा काळजीपूर्वक अभ्यास करू शकता. आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू. बोईंग को, टिकर बी. पुनरावलोकन 2 जुलै 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ द बोईंग कंपनी उपवर्गातील आहे. एव्यप्रो 16 कंपन्या या विश्लेषणात सहभागी आहेत. अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण निकाल उणे 10 पैकी 2.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे 1 गुण. जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण यूएस मार्केटच्या चौकटीत आम्ही पाहू शकतो की एकूण बाजारासाठी सरासरी निकाल 1.8 गुण आहे. वजा रेटिंग विरुद्ध 2.5 गुण. बोईंग को कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून बोईंग को आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की 12 महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स बोईंग को 15% बदल दर्शविला. 45.2% लोक उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहेत. कंपनीचे बाजार भांडवल बोईंग को $0.2 अब्ज मूल्य आहे. $362 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. कंपनीचे पुस्तक मूल्य $3.31 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल $13 अब्ज आहे. स्टॉक मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो. व्यापलेला हिस्सा द बोईंग कंपनी बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 43.697% आहे. पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन 2.5746% आहे. उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. विश्लेषणाखाली असलेल्या संस्थेवर कोणतेही कर्ज नाही. कंपनीच्या आर्थिक दायित्वांचे परिणाम खूप चांगले 2 गुण. कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर 0 आहे. 0च्या उपवर्गासाठी सरासरीसह. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर खूप वाईट उणे 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा उणे $11,656 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित नफा $3,053 दशलक्ष असणे अपेक्षित आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचे किंमत ते विक्री गुणोत्तर 2.3 आहे. उपवर्गासाठी सरासरी 3.5 आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $69,450 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा 1 पॉइंट. सीमांतता उणे आहे 16.8%. उणेच्या उपवर्गात सरासरी 10.4%. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन टोलेट वजा 0.5 गुण. उपश्रेणीनुसार कर्मचारी संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 63.146% आहे, जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा 45% जास्त आहे. कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम $920,000 आहे. उपश्रेणीसाठी ते $1,329,000 आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण.
प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे $67.8 उपवर्गासाठी सरासरीसह वजा $39.9 उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा 0.5 गुण संस्थेच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या विक्रीचे प्रमाण $404,000 आहे उपश्रेणीमध्ये $384,000 उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी विक्री मूल्यमापन पास करण्यायोग्य वजा 0.5 गुण विक्रीसाठी शेअर्स 2.1% आहे उपवर्गासाठी सरासरी 2.8% तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 58% पातळी दर्शवते द बोईंग कंपनी तर उपवर्गात ही पातळी अंदाजे 60% आहे कंपनीची सध्याची शेअर किंमत सुमारे $210 आहे कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत अंदाज सुमारे $226 आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये दिलेल्या सीझनमधील सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय माहिती आणि मूल्यमापनाच्या संदर्भ प्रणालीद्वारे असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणाचा परिणाम म्हणून द बोईंग कंपनी मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला ऑर्डर उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स